रोजच्या ताज्या घडामोडींबरोबरच मनोरंजन आणि माहितीचा खजाना असणाऱ्या व्हिडिओज पाहण्यासाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा. नमस्कार, मी विष्णू. स्पीड न्यूज लाईव्ह 24 मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय आणि आज एक हटके व्यक्तिमत्व तुमच्यासमोर मी पुन्हा एकदा घेऊन आलेलो आहे. तर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकीयपदी त्यांची नुकतीच नियुक्ती झाली आहे असे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय डी.जी. भास्कर सर आज आपल्या सोबत आहेत. सर नमस्कार, स्वागत आहे तुमचं स्पीड न्यूज लाईव्ह 24 मध्ये. सर्वप्रथम तुमच्या निवडीबद्दल तुमचं स्पीड न्यूज परिवाराकडून हार्दिक अभिनंदन आणि तुमच्या पुढच्या कार्याला खूप साऱ्या शुभेच्छा. आपण मुलाखतीला सुरुवात करतोय आणि मला तुम्हाला विचारायचंय की तुम्ही एक चळवळीतले कार्यकर्ते म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. तर माझा पहिला प्रश्न हाच आहे की तुम्ही चळवळीकडे नेमकं वळलात कधी? कसं झालं की आमच्या गावामध्ये, आमचं गाव कुणीतरी आहे, कुणीतरी तालुका करणी. मी ज्या वेळेला 10वीला होतो त्यावेळेला आमच्या गावामध्ये एक सामाजिक बहिष्कार पडला. पूर्वी ग्रामीण भागामध्ये गावगाड्यावर वेठबिगारीची जी कामं केली जात होती, ती वेठबिगारीची कामं ज्या वेळेला आमच्या समाजानं, पूर्ण समाजानं निर्णय घेतला की या पुढच्या काळामध्ये आपण ती करायची नाही, आणि त्या एका रागापोटी गावातील गावकुसाच्या आतमध्ये राहणारा जो समाज आहे त्या समाजानं दलित समाजाच्या बाबतीमध्ये एक असा अघोरी निर्णय घेतला की त्यांनी आमच्या या दलित समाजावर जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्री, जिजाऊमा यांच्या विचारानं प्रेरित होऊन हा जो वेठबिगारीचा अत्यंत हीन दर्जाचा जो व्यवसाय आहे त्या व्यवसायाला तिलांजली द्यायचं ठरवून जो पुढे आला होता, त्या समाजावर सामाजिक बहिष्कार टाकून गावातील सर्व प्रकारची जी मदत गावकुसाच्या आतमध्ये राहणाऱ्या लोकांच्याकडून जीवन मरणासाठी तिथल्या समाजाला जी मिळत होती ती पूर्णपणे थांबवली. त्यांनी शेतीवर येण्याचं बंद केलं. याचा अर्थ त्यांनी आमचा कामधंदा बंद केला. गावात गिरण असायची, ते गिरण बंद झाली. आम्ही सार्वजनिक पाणवट्यावर पाणी भरायला जायचो, ते सुद्धा त्यांनी बंद केलं. डेअरीमध्ये दूध घालत होतो, ते दूध बंद केलं. आणि चारही बाजूला आमच्या समाजाची ज्या वेळेला कोंडी झाली त्यावेळेला आम्ही आमच्या समाजाच्या वतीनं आमचं जे काही दुखणं आहे ते दुखणं जिल्हाधिकारी कार्यालयावर मांडण्यासाठी आमच्या सर्व समाजाच्या वतीने बापूसाहेब पाटील, त्यावेळेला दलित मित्र बापूसाहेब पाटलांनी आमच्या टोटल लढ्याचं नेतृत्व केलं आणि त्यावेळेला एक जनावरांसहित लॉंग मार्च आमच्या कुडीत्रे ते कोल्हापूर असा काढण्यात आला होता. त्यावेळी साधारणतः सर तुमचं वय काय होतं? त्यावेळेला माझं वय 14-15 होतं. म्हणजे वयाच्या 14-15 वर्षापासून तुम्ही चळवळीमध्ये काम करतोय. अच्छा, ही पहिली सुरुवात तुमची अशी झाली चळवळीची. तर तिथून ती जी सुरुवात झाली त्यानंतर पुढचा प्रवास कसा होत गेला, त्यानंतरची पुढची स्टेप तुमची काय होती? या संघर्षानंतर असं एक मनामध्ये आलं, आम्ही म्हणजे मला शिकायला, मी सार्वजनिक जीवनामध्ये त्यावेळेला नव्हतोच, परंतु म्हणजे शालेय शिक्षणाच्या कालखंडामध्ये आमच्या समाजावर झालेला जो अन्याय आहे त्याची चीड मनामध्ये त्या वेळेला, त्या वयामध्ये माझ्या मनामध्ये आली आणि आपण सुद्धा अशा पद्धतीचं काहीतरी करू शकतो हे डोक्यामध्ये ठेवून तिथून पुढचा जो कालखंड आहे, तिथून पुढे मी 10वी झाल्यानंतर 11वी-12वीला श्रीराम ज्युनियर कॉलेजमध्ये शिकलो आणि उच्च शिक्षणासाठी ज्या वेळेला शहाजी कॉलेजमध्ये मी आलो त्यावेळेला शहाजी कॉलेजमध्ये हॉस्टेल शाहू मराठा बोर्डिंगमध्ये मी राहत होतो. एकाच वेळेला दोन्ही वेळचे जेवण आमच्या येत होतं आणि हे करत असताना बिंदू चौकामध्ये, शाहू स्मारक भवनमध्ये किंवा तुमच्या केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम होत होते. त्याच्यामध्ये सामाजिक चळवळीच्या मध्ये प्राध्यापक एन.डी. पाटील साहेब असतील, गोविंद पानसरे साहेब असतील किंवा प्राध्यापक मधु दंडवते असतील, यांची अनेक वेळा आम्ही घोषणा ऐकली. पाणी परिषद एक झाली होती, त्या पाणी परिषदेची सुद्धा आम्ही साक्षीदार आहोत. कारण मी स्वतः त्या स्टेजवर होतो. बाळासाहेब ठाकरे त्यावेळेला होते, शरद पवार साहेब होते, छगन भुजबळ होते आणि मी त्या सभेमध्ये 2 मिनिटं बोललेलो होतो.
क्या बात. हो. परंतु प्रसिद्धीची हव नव्हती. ही बातमी आलेली छापलेली कधी कात्रण काढावं असं कुठंही मनामध्ये कधीच नव्हतं. आणि त्यामुळं इतर लोक कसं तरी भांडवल करतात बरोबर त्या ह्याच्या कार्यक्रमाचं वगैरे, तसं आपल्या डोक्यात कधी नसल्यामुळे स्वार्थच डोक्यात असल्या लोकांचा होता. अगदी निष्ठुर भावनेनं त्या चळवळीमध्ये आम्ही सामील झालो. मी शहाजी कॉलेजला असताना विद्यार्थी संघटनेचा होतो. राष्ट्रीय विद्यार्थी सेनेचा कधी मी अध्यक्ष त्या काळामध्ये झालो. अच्छा. प्राध्यापक जोगेंद्र कवाडे, राजा ढाले ही जी मंडळी आहेत, रासू गवई वगैरे, याही मंडळींची अनेक वेळा मी भाषणं ऐकली होती आणि त्यांचा प्रभाव तुमच्यावर आणि त्यांचा प्रभाव माझ्यावर पडला. 1982 ला 21 मार्च 1982 माणगाव परिषद झाली होती. सुवर्ण महोत्सव जो झाला होता, 2 दिवस मी माणगाव मध्येच होतो. त्या सगळ्या नेत्यांची भाषणं जी ऐकलीत आणि विदर्भ मराठवाड्यामध्ये त्या काळामध्ये मराठवाडा विद्यापीठ नामांतरासाठी प्रचंड आंदोलन होतं आणि जाळपोळी हे ते बातम्या मी वाचत होतो आणि प्रत्यक्ष ह्या लोकांच्या तोंडातून त्या ज्या काही घटना मी ऐकलेल्या आहेत. मग त्या दृष्टीने पश्चिम महाराष्ट्रात असा त्यावेळेला काही माहित नव्हतं, हे आंदोलन माहित नव्हतं किंवा ह्या चळवळी माहिती नव्हत्या. फुले शाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो विचार आहे कॉलेजमध्ये आल्यामुळं मला माहिती जास्त मिळाली. नाहीतर तसं बघितलं तर गावगाड्यावर तो विचारच नव्हता. जयंतीच्या पलीकडे गावगाड्यावर काही होत नव्हतं. खर तर तुमचा खरंच हा प्रवास खूप थक्क करणार आहे. तुम्ही अगदी शालेय जीवनापासून ते कॉलेज पर्यंतचा तुमचा हा प्रवास आहे. तर आता तुम्ही एका पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून सुद्धा कार्य करता, तर तिकडे कसं काय वळलं? आता कसं झालं की मी 1982 ला जी परिषद झाली त्या परिषदेमध्ये गेले प्राध्यापक जोगेंद्र कवाडांचं जवळजवळ 3.5 तासाचं भाषण झालं. त्या 3.5 तासामध्ये महाराष्ट्रामध्ये विविध त्यांनी जी आंदोलनं केली होती त्या आंदोलनामध्ये इथल्या प्रशासनाकडून त्यांना जी वागणूक मिळालेली होती किंवा टोटल आपला जो समाज आहे त्याला टार्गेट करण्यात कसं येत होतं हे मी ऐकलं आणि त्यानंतर एक निर्णय घेतला की आपणही त्यांच्यावर काम करायचं. आणि त्या दिवसापासून मी प्राध्यापक जोगेंद्र कवाडांचा एक कार्यकर्ता म्हणून काम करतो. पुढं मला तालुका अध्यक्ष कोल्हापूर जिल्ह्याच्या बॉडीमध्ये ज्या वेळेला मी पहिल्यांदा उपाध्यक्ष झालो, नंतर कडे आयके झालं, आयकेमध्ये मी सरचिटणीस झालो. म्हणजे अशी अनेक पदं मला पक्षाकडून कधी मला मिळाली. त्या पदावर प्रामाणिकपणे मी काम केलं. पक्षाने दिलेली संधीचं कधी कधी त्याला कुठं नामुष्की येईल अशा पद्धतीचं वर्तन माझ्याकडून आज तगायत झालं नाही. आणि तो एक प्रामाणिकपणा, ती एक निष्ठा पक्षावर असणारी, विचारावर पक्षाची असणारी, नेत्यावर असणारी किंवा टोटल बाबासाहेब फुले शाहू आंबेडकरांच्या या विचारावर ही जी कोल्हापूरची जी कर्मभूमी आहे, ही पुरोगामी जी भूमी आहे, त्या पुरोगामी भूमीतला एक विचार कुठंतरी गावगाड्यावर पोचला पाहिजे या दृष्टीने मी ह्या चळवळीमध्ये आला. तुम्ही अनेक आंदोलनांमध्ये तुमचा सहभाग आहे, अनेक कामं तुम्ही केली, तर सगळ्यात यशस्वी काम किंवा आंदोलन कुठलं मानता तुम्ही? आता त्याच्यामध्ये असं झालं की महाराष्ट्रामध्ये 1977 ला 77-78 दरम्यान मराठवाडा विद्यापीठाला नाव देण्याचं महाराष्ट्र शासनानं एकमतानं ठराव पास झाला होता आणि तोच ठराव परत पास झालेला ठराव हे केला म्हणजे बारगळण्यात आला आणि मराठवाड्यात दंगली झाल्या. ते एवढं मोठं आंदोलन झालं, जागतिक पातळीवरती आंदोलन झालं. कारण प्राध्यापक जोगेंद्र कवाडांच्या नेतृत्वाखाली 11 नोव्हेंबर 1979 ला जो लॉंग मार्च निघाला तो जगातला तिसरा आणि भारतातला पहिला लॉंग मार्च. त्या लॉंग मार्च मध्ये साल काय होतं? 1979 आणि त्याचा इतका परिणाम झाला सगळ्या महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यामध्ये ते आंदोलन पोचलं आणि कोल्हापुरात सुद्धा ते आंदोलन आलं. आमच्या त्या बालवयामध्ये आम्ही ते आंदोलन हातात घेतलं. आम्ही ते आंदोलन 1984 ला 14 जानेवारी 1984 ला मराठवाडा विद्यापीठाला नामांतराची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री शरदराव पवार साहेब यांनी केली. त्या क्षणापर्यंत आमचं आंदोलन चालू होतं आणि ते आंदोलन यशस्वी आम्ही करू शकलो याचा एक फार मोठा आनंद आम्हाला झाला. त्याचं कारण असं की 16 वर्ष कंटिन्यू ते आंदोलन, 16 वर्ष कंटिन्यू, शेवटी त्याचं यश मिळालं. हे माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं यश आहे. खरंच तुमच्याकडून खूप जाणून घ्यायचं आहे मला, अजून खूप गोष्टी आहेत पण वेळेचं बंधन सर्वांमध्ये. शेवटी मी शेवटाकडे मुलाखतीच्या जाताना मी परत तुमच्या निवडीकडे येतोय. एक प्रशासक म्हणून आता तुमची ज्या बाजार समितीच्या ठिकाणी निवड झालेली आहे,
तर यानंतर आता तिथं गेल्यानंतर तुमचं पुढची ध्येय धोरणं कशी असतील किंवा कसा प्रवास तुमचा करणार आहात? मुळात परिस्थिती अशी आहे की आजपर्यंत आम्ही सामाजिक चळवळीत गेली 35 वर्षे काम करत होतो. कुठल्याही पदाची अपेक्षा ठेवली नाही. निस्वार्थपणे समाजाची सेवा करणं ह्याच्या पलीकडे आम्ही आतापर्यंत काय केलं नव्हतं. परंतु ही सुद्धा जी झालेली निवड आहे ही माझी अनपेक्षित आहे. कारण मी कुणाकडे अर्ज केला नव्हता, मी कुणाला विनंती केलेली नव्हती. माझं नाव आदरणीय प्राध्यापक जोगेंद्र खवाडे सरांनी आणि आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय बंटी पाटील साहेब या दोघांमध्ये ती चर्चा झाली होती. निवड व्हायच्या अगोदर एक 8-10 दिवस फक्त बंटी पाटील साहेबांचा मला फोन आला होता की तुमचं सगळं नाव तर मला सांगा. पण नाव कशासाठी माझं विचारता हे सुद्धा मी त्यांना विचारलं. आणि ज्या दिवशी मला मार्केट कमिटीतून फोन आला, मला सुरुवातीला मधून राणे यांचे मल्हार सेनेचे जे नेते आहेत ते माझे खास मित्र असल्यामुळे आणि ते तिथंच सर्व्हिस करल्यामुळे त्यांनी मला फोन केला की सर तुमचं अभिनंदन. मी त्यांना विचारलं कशा करता, तर ते मला म्हणले आम्हाला तुम्ही काहीतरी लपवून ठेवताय. तर त्यांना स्पष्ट सांगितलं की लपवायची काही मार्गच नाही, मला काही माहिती नाही, माझी थट्टा करू नका, कशा करता अभिनंदन करता ते सगळं. त्यामुळे ते स्पष्ट म्हणाले की इथं बाजार समिती म्हणजे प्रशासक मंडळ नेमलं आहे, त्याच्यामध्ये तुमचं नाव आहे आणि तुमची प्रशासक निवड झालेली आहे. त्यामुळे मला एक असा सुखद धक्का बसला की आजपर्यंत गाव कुसाबाहेरच्या लोकांच्याकडे व्यथा घेऊन आम्ही अनेक वेळा या प्रशासनाच्या आणि इथल्या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये जे लढे दिले आहेत त्या लढ्याचं एक यश म्हणून किंवा इथं आंबेडकरी जो टोटल समाज आहे ज्यांच्याबरोबर आम्ही काम करतो, जे आम्हाला आजपर्यंत सहकार्य करत आले आहेत, पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून आमच्या अशा अनेक बुजुर्ग कार्यकर्ते आहेत की जे माझ्याबरोबर 30-40 वर्षे काम करतात. मला त्यांचा सार्थ अभिमान आहे आणि त्यांनी माझ्याबरोबर राहिल्यामुळे त्यांच्या एकूणच सहकार्यामुळे मला हे पद मिळालेलं आहे. आज मार्केट कमिटीमध्ये मी जात असताना माझ्या भावना अशा झाल्या की ज्या संस्थेमध्ये मी अनेक वेळा निवेदन लिहून गेलेलं आहे त्या संस्थेतल्या एका खुर्चीमध्ये बसायचं मला मान मिळालेलं आहे. त्या खुर्चीमध्ये बसत असताना मी एकच ठरवलेलं आहे की इथून ज्यावेळेला आमचा कार्यकाल संपून बाहेर झाला आहे त्यावेळेला आम्हाला मिळालेल्या कालखंडामध्ये काहीतरी चांगलं केलं असा एक संदेश जनतेमध्ये जाईल, अशा पद्धतीचं काम माझ्या हातून घडावं अशी एक भगवान बुद्धाच्या चरणी माझी नम्र विनंती आहे, प्रार्थना आहे. नक्कीच तुमचं कार्यच एवढं मोठं आहे की तुम्ही तिथेही चांगलं तुमचं ठसा उमटवायला येत वागच नाही. मनापासून आभार सर, तुम्ही वेळ काढून इथं आलात, तुमचं बहुमूल्य वेळ स्पीड न्यूज आणि त्या सगळ्या परिवाराचं मी खूप खूप आभारी आहे. मला या ठिकाणी बोलवलं आणि माझी छोटीखानी मुलाखत घेतली. खूप खूप आभारी आहे. या पुढच्या काळामध्ये सुद्धा आमच्या या स्पीड न्यूजच्या सर्व परिवाराला खूप खूप शुभेच्छा असतील. पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आम्ही पुन्हा एकदा तुमचा आभार मानतो आणि ज्या ज्या वेळेला आपण बोलवा त्या वेळेला नक्कीच आपली सेवा किंवा आपल्याकडून आम्हाला जी काही मिळत असलेली जी काही वागणूक आहे त्याबद्दल आम्ही निश्चित तुमच्याबरोबर राहू एवढंच या निमित्ताने बोलतो. धन्यवाद आणि धन्यवाद. थँक्यू.